मी एकदा अंबाबाईला असंच गेलो होतो. तर एक जोडपं ते लहान मूल घेऊन ते देवीजवळ ठेवायला मागत होते. तर ते पुजारी मुनीश्वर वगैरे सगळे ते नाही म्हटले. मग मी म्हटलं का? तर ते म्हटले नाही तो म्हणजे शूद्र आहे त्यामुळे हे करता येत नाही. मग त्यावेळेला मला असं वाटलं अरे हे चुकीचं आहे. मग मी ऑफिसमध्ये आलो. त्यावेळेला आम्ही शाहूसेना काढलेली होती. सगळ्या लोकांना बोलवलं. त्यांना म्हटलं बुवा आपल्याला हे काहीतरी करायला पाहिजे. मग त्यावेळेला आम्ही दिवस ठरवला. ते आमचे कॉर्पोरेटर अशोक भंडारी म्हणून होते. त्यांना म्हटलं अरे अशोक 5 दलित जोडपी घेऊन ये. आणि आम्ही निरोप पाठवला मंदिरात की आम्ही येतोय आणि या दलित जोडप्यांच्या हस्ते आम्ही मंदिरात अभिषेक करणार आहोत. तर साहजिकच सगळे पुजारी आडवे आले आणि ते म्हणाले मला भेटायला आले की म्हणले आम्ही येऊ देणार नाही आणि तुम्ही तसा प्रयत्न करू नका. मग त्यांनी पोलीस प्रोटेक्शन मागितलं हे केलं. आम्ही जायचं ठरवलं होतं. त्यामुळं आम्ही म्हणजे काय ते एक 4-5 हजार लोक घेऊन आम्ही मंदिरात गेलो. मग आम्ही प्रवेश केला. मग ते तिथं त्यावेळेला पंधारे म्हणून त्यावेळेला सचिव होते. त्यांनी ते आमच्या विषयाशी सहमत होते, परंतु त्यांना हे पुजारी मंडळी हे करत होते. पण त्यांनी ते पुजारीनी एवढा लोंढा बघितल्यानंतर ते गप्प बसले. आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि 5 दलित दाम्पत्याच्या हस्ते अंबाबाईला अभिषेक घातला आणि पुजाऱ्याने सांगितलं आम्ही काय करणार नाही, तुम्हीच घाला. म्हणजे त्यांनी मंत्रोच्चार वगैरे सगळ्या पुजाऱ्यांनी केला त्यांच्या हस्ते. म्हणजे अक्षरशः त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले, कारण त्यांना कधी गाभाऱ्यात जायला मिळालं नव्हतं.